नमस्कार मित्रांनो, विरा करिअर अकॅडमीमध्ये पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत. महाराष्ट्र पोलीस भरती 2024चा जे नुकताच जाहीर झाला आहे. तुम्हाला या भरतीसाठी काय-काय आवश्यकता असणार आहे किंवा भरतीची प्रक्रिया कशी असणार आहे, हे आपण या लेक्चरमध्ये बघणार आहोत. मित्रांनो, या वर्षीची भरती 471 पदासाठी होणार आहे, हे जाहीर झाले. पण आज अजूनही त्याचं नोटिफिकेशन नाही आहे. ती पी-डी-एफ लवकरच तुम्हाला मिळून जाईल. काही दिवसातच तुम्हाला ते बघायला मिळेल. पण त्याआधी यावर्षीची भरती 2024ची भरती कशी होणार? त्यासाठी काय-काय आवश्यकता आहे? कसं काय प्लॅन करता येईल? तो आपण इथे या लेक्चरमध्ये बघणार आहोत. सुरुवात आपण शारीरिक चाचणी, त्याच्यानंतर लेखी परीक्षा व त्याचा काय-काय अभ्यासक्रम आहे, ते बघणार आहोत. त्यानंतर मेरिट लिस्ट लागेल आणि कागदपत्र तपासणी होईल. ठीक आहे मित्रांनो. स्टेप बाय स्टेप आपण बघणार आहोत. तर लेक्चर शेवटपर्यंत नक्की बघा. तुमचे हे पोलीस भरती पोलीस या पदासाठी जे तुम्ही प्रयत्न करत आहात, यासाठी तुमच्यापुढे एक आता गोल्डन चान्स आहे. तर मित्रांनो, तो जाऊ नाही द्यायचा. त्यासाठी पूर्ण माहिती शेवटपर्यंत बघा. खूप उपयुक्त आहे. हा चान्स जाऊ द्यायचा नाही. त्याआधी जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल, तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. बघा मित्रांनो, शारीरिक चाचणी. यावर्षीची पोलीस शिपाई भरती होणार आहे. तसेच एस-आर-पी-एफ आणि चालक ही भरती जी होणार आहे, त्यासाठी शारीरिक चाचणी जी काय आहे, ते आपण बघणार आहोत. बघा, शारीरिक चाचणी पोलीस शिपाईसाठी बघू, तर 50 गुणाची असणार आहे. तर यावेळेस लक्षात घ्या मित्रांनो, आधी होणार आहे शारीरिक चाचणी. ठीक आहे. देन होणार आहे तुमची लेखी परीक्षा. त्यानंतर लागेल मेरिट लिस्ट. मग होणार आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. ठीक आहे. ही स्टेप असणार आहे, जशी मागे 2022ला जी झाली होती, तीच तशीच होणार आहे. फक्त काही तुम्हाला नवीन बदल बघायला सुद्धा मिळू शकतील. हे आपल्याला नोटिफिकेशन मिळाल्यावर आल्यावर समजेल. ठीक आहे. तर बघा मित्रांनो, पोलीस शिपाई भरतीसाठी एक शारीरिक चाचणी आहे. ही पुरुषांसाठी 50 गुणांची आहे आणि महिलांसाठी सुद्धा 50 गुणांची आहे. पुरुषांसाठी 1600 मीटर 5.10 मिनिटामध्ये जर केले तर 20 गुण मिळणार आहे. तुम्हाला माहीतच आहे की याच्यापेक्षा जर कमी आलं तर तुम्हाला 18, 16 असे तुम्हाला मार्क्स मिळणार आहे. ठीक आहे. जर तुम्हाला आउट ऑफ प्रयत्न जेव्हा कराल तुम्ही, तर त्यासाठी तुम्हाला 5.10 मध्ये तरी येणंच आहे. याच्यापेक्षा कमी याच्यात आले तरी तुम्ही 20 पैकी 20 गुण तुम्हाला मिळतील. ठीक आहे. त्याच्यानंतर काय आहे 100 मीटर. त्यासाठी काय मिनिमम टाईम किती दिलाय? 11.50 सेकंद. त्यासाठी किती मार्क आहेत? 15 मार्क आहेत. आणि गोळाफेक. गोळ्याचं वजन किती आहे? 7.26 किलो. तो 8.50 मीटर जर तुम्ही दिला, तर 15 गुण मिळतील. हे झालं पुरुषाच्या बाबतीत. महिलांच्या बाबतीत जे आहे, तर 800 मीटर रनिंग आहे त्यांना. ती करायची आहे 2.50 मिनिटामध्ये. तेव्हा तुम्हाला 20 पैकी 20 गुण मिळतील. आणि जी 100 मीटर आहे, ती 14 सेकंद आहे. त्यासाठी 15 गुण आहे. गोळाफेक सुद्धा आहे. तर तो 4 किलोचा गोळा आहे. तुम्हाला 6 मीटर फेकायचा आहे. तेव्हा तुम्हाला 15 पैकी 15 गुण मिळतील. मित्रांनो, हे झालं पोलीस शिपाई. पण यासाठी जी तुम्हाला शारीरिक पात्रता आहे, जी क्वालिफाईड तुम्ही केव्हा होऊ शकता, जेव्हा तुमची उंची आहे मित्रांनो, ती 165 असली पाहिजे. ठीक आहे. काय पुरुषांसाठी 165 तरी असली पाहिजे. याच्यापेक्षा कमी नसावी आणि छाती 79 सेंटीमीटर पेक्षा कमी नसावी. ही न फुगवता आहे मित्रांनो 79. त्याच्यानंतर तुम्हाला ती कमीत कमी 5 सेंटीमीटर फुगवता आली पाहिजे. महिलांसाठी जी उंची आहे ती 158 सेंटीमीटर आहे. याच्यापेक्षा कमी नसावी. मित्रांनो, ही शारीरिक पात्रता असणे आवश्यक आहे. त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला समजा जर रनिंगमध्ये म्हणा तुम्ही जर तुम्हाला टाईम कमी झाला तर इथे तुम्हाला मार्क्स कमी होतील. पण जी शारीरिक पात्रता आहे ती एवढी असायलाच हवी. तरच तुम्ही पेपरसाठी आणि ग्राउंडसाठी क्वालिफाय राहाल. आता एस-आर-पी-एफ. ठीक आहे. हे झालं पोलीस शिपाईसाठी मित्र. ठीक आहे. पोलीस शिपाईसाठीचे आहे. पण जर तुम्ही एस-आर-पी-एफसाठी जर सशस्त्र पोलीस शिपाईसाठी जर फॉर्म भरत आहात, तर त्यांच्यासाठी जे शारीरिक चाचणी आहे ती 100 गुणांची आहे. कशी आहे ती? तर त्यांची जी धाव आहे 5 किलोमीटरची आहे.
किती वेळ? 25 मिनिटे आणि गुण किती आहेत? 50. त्याच्यानंतर मीटर आहे. त्याचा टायमिंग आहे सेकंद. गुण आहे 25. गोळाफेक जो 7.26 किलोचा आहे, तो 8.5 मीटर आहे आणि गुण आहेत 25. असे 100 गुणांची ही चाचणी होणार आहे मित्रांनो. ठीक आहे. हे लक्षात असू द्या. शारीरिक पात्रता आता याच्यामध्ये जर तुम्ही शिपाईमध्ये बघितले असेल, तर तिथे पी-एफ मध्ये ती कमीत कमी उंची ही किती आहे? 168 सेंटीमीटर मित्रांनो. ठीक आहे. किती? 168 सेंटीमीटर. हे लक्षात ठेवायचं आहे. छाती तेवढीच आहे 79 आणि 5 सेंटीमीटर ती फुगवता आली पाहिजे. ठीक आहे मित्रांनो. त्यानंतर तुम्हाला पोलीस चालक. पोलीस चालकसाठी त्याच्यामध्ये तुम्हाला 100 मीटर नाहीये मित्रांनो. ठीक आहे. 100 मीटरच्या ऐवजी काय आहे, तर ते सुद्धा बघा. हे आहे 1600 मीटर. टायमिंग तेवढाच आहे 5.10 मिनिटे आणि गुण 30 आहेत. आणि गोळाफेक किती आहे? 7.26 किलोचा 8.5 गुण आहेत. असे पूर्ण तुम्हाला 50 गुण शारीरिक चाचणीचे आहेत. आता महिलांसाठी काय 800 मीटर 2.50 मिनिटे, गुण 30, गोळाफेक 4 किलो, तर 6 मीटर गुण 20 आहे. तर शारीरिक चाचणीबद्दल जर तुम्हाला सांगायचं झालं, तर तुम्ही पेपरला केव्हा क्वालिफाईड होसाल शारीरिक चाचणीमध्ये? तेव्हा तुम्हाला की कमीत कमी 50% मार्क्स असणे आवश्यक आहे. 50% तेव्हा तुम्ही परीक्षेस म्हणजे लेखी परीक्षेसाठी क्वालिफाय होसाल हे तुम्हाला लक्षात असू दे. पण प्रयत्न आपले 100% असले पाहिजे. ठीक आहे. वेळ जास्त नाहीये कारण की तुमच्याकडे आता आजच्या डेटपासून जर तुम्ही विचार केला, तर येणाऱ्या एप्रिलमध्ये तुमची शारीरिक चाचणी चालू होणार आहे आणि पेपरला तुम्हाला हार्डली 1 किंवा 1.5 महिना मिळेल. म्हणजे जूनमध्ये तुमचे पेपर निश्चितच होतील. मित्रांनो, शारीरिक चाचणी तयारी चांगली ठेवा आणि 100% ते पैकीच्या पैकी मार्क्स काढा. कारण की मग तुमची जी मेरिट लिस्ट लागते, ती कशी लागते? तर तुमची शारीरिक चाचणी प्लस लेखी जे मार्क्स असतील, हे मिळून तुमचा मेरिट लिस्ट लागते. ठीक आहे. हे लक्षात असू द्या. तुमची तयारी ही चोख असली पाहिजे. याच्यामध्ये तुम्हाला पोलीस चालकसाठी फॉर्म भरणार आहेत किंवा अर्ज करणार आहेत, त्यांना पुढे चालून कौशल्य चाचणी द्यायची. तर ती कशी असली पाहिजे? हलके मोटर वाहन चालवण्याची चाचणीसाठी तुम्हाला 25 गुण लागतील आणि जीप प्रकारातील वाहन चालवण्यासाठी ते 25 गुण लागतील. ही केव्हा होणार तुमची? जेव्हा तुमची शारीरिक चाचणी होईल, त्याच्यानंतर लेखी होईल आणि त्यानंतर तुमची कौशल्य चाचणी होईल. मित्रांनो, हे लक्षात असू द्या, की तुमच्या शारीरिक चाचणीनंतर सुद्धा होऊ शकते. असं काही नाही की लेखी परीक्षा झाल्यानंतरच चाचणी होईल. शारीरिक चाचणी झाल्यानंतर सुद्धा होऊ शकतील. तर त्यासाठी तुमची तयारी पूर्ण असणे आवश्यक आहे. ठीक आहे. आणि हे कन्फर्म केव्हा होईल? जेव्हा नोटिफिकेशन पूर्णपणे जाहिरात ही साईटवर येईल, तेव्हा तुम्हाला हे कन्फर्म होईल, की स्टेप बाय स्टेप कसे चालणार आहे. पण शारीरिक चाचणी ही प्रथम आहे, हे नक्की आहे. ठीक आहे मित्रांनो. लेखी चाचणी मित्रांनो. तर पोलीस शिपाई आणि एस-आर-पी-एफ यांच्यासाठी हे 4च विषय आहेत. ते अंकगणित, सामान्य ज्ञान व चालू घडामोडी, बुद्धिमत्ता चाचणी, मराठी व्याकरण. तर याच्यामध्ये जे अंकगणित आहे हे 25 मार्काचं आहे. सामान्य ज्ञान, चालू घडामोडी ही 25 गुणांची आहे. बुद्धिमत्ता चाचणी सुद्धा 25 गुण आहे. आणि मराठी व्याकरण ही सुद्धा 25 गुणांची. अशी 100 गुणांची लेखी परीक्षा होणार आहे आणि वेळ तुमच्यासाठी असणार आहे 90 मिनिटे. तसेच एस-आर-पी-एफसाठी सुद्धा सेम आहे. ते सुद्धा अंकगणित असणार आहे तुम्हाला. सामान्य ज्ञान, चालू घडामोडी असणार आहे. बुद्धिमत्ता चाचणी, मराठी व्याकरण असणार आहे. सुद्धा 100 गुणांची असणार आहे आणि वेळ 90 मिनिटे असणार आहे. बदल तो आहे फक्त चालकासाठी. इथे तुम्हाला काय आहे, इथे तुम्हाला 5 विषय आहेत. 5वा विषय कोणता आहे तुम्हाला? अंकगणित, सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी, मराठी व्याकरण या व्यतिरिक्त मोटर वाहन चालवणे आणि वाहतुकीचे नियम हा 5वा तुम्हाला असणार आहे. इथे मार्क कसे असणार आहे, तर इथे 20 गुणांचं अंकगणित, 20 गुणांचं सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी 20 गुणांची, मराठी व्याकरण 20 गुणांचं आणि वाहतुकीचे नियम हे 20 गुण असे 100 गुण असणार आहेत आणि वेळ असणार आहे 90
मिनिटे मित्रांनो. तर फक्त एवढं आहे. आता एवढ्यासाठी तुम्हाला 4 विषयामध्ये तुम्हाला काय-काय करायचं आहे, त्याचा पूर्ण अभ्यासक्रम काय, सिलेबस काय, तर तो पुढे आहे बघा मित्रांनो. अंकगणित. अंकगणित आपण जर बघायला गेलं तर काय-काय आहे अंकगणितामध्ये तुम्हाला काय-काय करायचं आहे? तर काय करायचं आहे? संख्या व संख्येचे प्रकार, बेरीज व वजाबाकी, पदावली, विभाज्यतेच्या कसोट्या, मसावी, नसावी, व्यावहारिक अपूर्णांक, दशांश अपूर्णांक, अंक, घनमूळ, वर्गमूळ, सरासरी, गुणोत्तर प्रमाण, काळकामवेग, काळ अंतर्वेग, पाण्याची टाकी आणि नळ, सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज, चक्रवारी, भागीदारी, नफा तोटा, नोटा नाणी, वहिवारी, परिणामी आणि भूमितीय संकल्पना. एवढे तुम्हाला चॅप्टर आहेत ते अंकगणितमध्ये तुम्हाला परिपूर्ण करायचे. 100 गुणांची चाचणी असणार आहे मित्रांनो आणि त्याच्यामध्ये 25 मार्क्स हे अंकगणिताचे आहेत. तर एवढे चॅप्टर तुम्हाला कंप्लीटली आले पाहिजे, तेव्हा तुम्हाला हे 25 पैकी 25 गुण हे कधीच सुटणार नाही आणि त्यासाठी तुम्हाला आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करणे आवश्यक आहे. कारण की आपल्या चॅनलवर आपण अंकगणित हा विषय पूर्णपणे शिकणार आहोत. तर मित्रांनो, त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करणं आवश्यक आहे. कारण की हे लेक्चर झाल्यानंतर तुम्हाला स्टेप बाय स्टेप, चॅप्टर वाईज तुम्हाला प्रत्येक लेक्चर रोज तुम्हाला या चॅनलवर मिळणार आहे मित्रांनो. आणि त्याची बेसिकपासून तुम्हाला परीक्षेला जे प्रश्न पडतील त्याची तयारी आपण या चॅनलवर करणार आहोत. तर त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही मित्रांनो. पुढचा विषय तो आहे आपला सामान्य ज्ञान व चालू घडामोडी. मित्रांनो, राज्यातील पोलीस प्रशासन हा सामान्य ज्ञानचा महत्त्वाचा टॉपिक आहे आणि महाराष्ट्राचे मुलकी प्रशासन. तर हे 2 विषय तुम्हाला, म्हणजे हे जे 2 टॉपिक आहेत हे तुम्हाला चांगले करायचे आहेत. कारण की यावर प्रश्न हमखास येतात म्हणजे येतात. पुढचा टॉपिक आहे पंचायत राज, नागरी स्थानिकी व स्वराज्य संस्था. तसा इतिहास, महाराष्ट्राचा इतिहास खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. याला स्टार करून घ्या तुम्ही. समाजसुधारक सुद्धा तुम्हाला इम्पॉर्टंट आहे. याच्यावर प्रश्न हमखास येणार म्हणजे येणार. भारतीय राज्यघटना चांगली करायची. अर्थशास्त्रावर तुम्हाला इथे एकतरी प्रश्न येणारच. महाराष्ट्राचा भूगोल IMP आहे, तुम्हाला करायचं आहे. तर हे टॉपिक तुम्हाला दिलेले आहे, याचं सखोल ज्ञान असणे आवश्यक आहे. कारण की इथे सुद्धा तुम्हाला 25 मार्क्स आहे. शिपाई आणि SRPF साठी करणार आहे आणि चालकसाठी 30 गुण असणार आहे. तर हा सुद्धा विषय, हे जे टॉपिक आहे तुम्ही चांगले करा. कारण की तुमच्याकडे वेळ भरपूर आहे. कारण की शारीरिक चाचणीनंतर तुमचा लेखी पेपर होणार आहे. तर हे सगळे टॉपिक चांगले करा. चालू घडामोडीमध्ये तुम्हाला राजकीय चालू घडामोडी, प्रशासकीय, क्रीडा, पुरस्कार आणि पुस्तके याच्यामध्ये जे काही चालू घडामोडी होतील याचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. किमान तुमच्याकडे 1 वर्षाचं तरी करंट अफेअर असलं पाहिजे मित्रांनो. ठीक आहे. 1 वर्षाचं तरी करंट अफेअर असलंच पाहिजे. तेव्हा तुम्हाला, आणि बेसिक तुम्ही फॅक्ट लक्षात ठेवा. क्रीडावर प्रश्न पडतात, पुरस्कारावर पडतात आणि पुस्तकावर सुद्धा पडतात. ठीक आहे. तर हे तुम्हाला चांगले करायचे आहेत. खास करून महाराष्ट्राचं करंट अफेअर तुम्हाला चांगलं करायचं आहे मित्रांनो. ठीक आहे. तिसरा विषय आपला बुद्धिमत्ता चाचणी मित्रांनो. हा सुद्धा आपण आपल्या चॅनलवर तयारी करून घेणार आहे. तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. मित्रांमध्ये सुद्धा आपल्या या लेक्चरची लिंक शेअर करा. कारण की भरपूर विद्यार्थी ग्राउंडची तयारी करतात, पण पेपरमध्ये त्यांना कमी मार्क्स मिळण्यामुळे लिस्टमध्ये नाव येत नाही. तर मित्रांनो, पेपरचा अभ्यास सुद्धा तेवढाच आवश्यक आहे. तर आपल्या मित्रांना सुद्धा या गोष्टी माहिती असल्या पाहिजे. त्यासाठी शेअर करा. आपल्या मित्राचं भलं झालं पाहिजे असे प्रयत्न केला पाहिजे. मित्रांनो, नक्कीच सिलेबस सुद्धा सखोल माहीत असणे खूप आवश्यक आहे. तर बघा, बुद्धिमत्ता चाचणीमध्ये कशा-कशावर प्रश्न पडतात. तर बघा, अक्षर मालिका आणि अंक मालिका याच्यावर हमखास प्रश्न राहतात. त्यानंतर विसंगत पद ओळखणे, समाज संबंध आणि परस्पर संबंध, सांकेतिक लिपी किंवा भाषा, संख्या संचातील अंक शोधणे, आकृत्यामधील अंक शोधणे, विधाने व अनुमाने, वेन आकृत्यावर प्रश्न असतात, रांगेवर आधारित प्रश्न असतात म्हणजे बैठक व्यवस्था, प्रश्न असतात, कालमापन आणि घड्याळ म्हणजे कॅलेंडर बेस, वेळेवर घड्याळावर प्रश्न असतात, क्रम व स्थान याच्यावर प्रश्न असतात, दिशा व अंतर ओळखणे याच्यावर प्रश्न असतात, आकृतीची आरशातील प्रतिमा, आकृतीची पाण्यातील प्रतिबिंब,
किंवा आकृत्यांची संख्या मोजणे यावर सुद्धा प्रश्न हमखास पेपरला येतात. नातेसंबंध इम्पॉर्टंट आहे. तुलनात्मक प्रश्न पडतील आणि निरीक्षण व आकलन यावर सुद्धा प्रश्न पडतात. तर हे सगळे चॅप्टरची तयारी आपण विरा करिअर अकॅडमी या चॅनलवर करणार आहोत. तर अंकगणित आणि बुद्धिमत्ता चाचणी हे 2 विषय म्हणजे या चॅनलवर होणारच आहेत. सोबतच आपण प्रयत्न करू की तुम्हाला चालू घडामोडी, सामान्य ज्ञानचे जे काही महाराष्ट्राचा इतिहास म्हणा, समाजसुधारक, भारतीय राज्यघटना आणि महाराष्ट्राचा भूगोल यावर आणि चालू घडामोडीवर तुम्हाला म्हणजे एम-सी-क्यूज टाइपचे तुम्हाला क्वेशन्स देऊ, जेणेकरून तुमची प्रॅक्टिस चांगली होईल. मित्रांनो, याची सुद्धा आपण एक बॅच चालू करू, जेणेकरून विद्यार्थ्यांना संपूर्ण नॉलेज आपल्या चॅनलवर नक्कीच मिळेल. त्याच्यानंतर तुम्हाला मराठी व्याकरण. मराठी व्याकरणामध्ये काय करायचं मित्रांनो, तर वर्ण विचार आहेत, संधी आहेत, शब्दांची जाती आहे. ओके. त्यानंतर लिंग आहे, वचन, क्रियापदांचे काळ, क्रियापदांचे अर्थ, प्रयोग, समास, मराठीतील शुद्ध शब्द, विरामचिन्हे, वाक्याचे प्रकार, वाक्यांचे रूपांतर, वाक्य पृथक्करण, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, नंतर काही महत्त्वाचे शब्द आहेत जे साम्य आहेत. अनेक शब्दांचे अनेक अर्थ याच्यावर सुद्धा प्रश्न पडतो. सारखे वाटणारे शब्द, जोड शब्द, अलंकारिक शब्द. बघा शब्दाच्या बेसवर जर तुम्ही बघितलं, तर तुम्हाला कमीत कमी हे प्रश्न तर येणारच येणार. त्याचे टॉपिक आहेत, ते तुम्हाला चांगले करायचे आहेत. वाक्यप्रचार, म्हणी, शब्दसिद्धी, अलंकार, रस, प्राणी व त्यांची घरे, प्राणी व त्यांची पिल्ले, शब्दसमूह, मराठीतील टोपण नावे, लेखक साहित्य. मराठी व्याकरणचा एवढा हा सिलॅबस तुम्हाला माहीत असणे आणि तुमचा तो पूर्ण करून घेणे ही आमची जबाबदारी आहे. मित्रांनो, मराठी व्याकरणमध्ये आपण तुम्हाला पी-डी-एफ किंवा मग जी काही माहिती तुम्हाला हवी आहे, ते तुम्ही कमेंटमध्ये करू शकता. ती आम्ही तुम्हाला पी-डी-एफ स्वरूपात अकॅडमी या टेलिग्राम चॅनलवर सुद्धा तुम्हाला मिळून जाईल मित्रांनो. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांमध्ये शेअर करा. नंतर प्रश्न येतो आवश्यक कागदपत्रांचा. आता बघा, जेव्हा तुमची शारीरिक चाचणी होईल, त्याच्यानंतर जे आहे लेखी होईल, त्यानंतर मेरिट लिस्ट लागेल. ठीक आहे मित्रांनो. नंतर लिस्ट लागेल आणि जे लिस्टमध्ये आहे त्यांच्यासाठी तुम्हाला आवश्यक कागदपत्रे हे चौथा ऑप्शन आहे तुमचा. म्हणजे चौथ्या ह्याच्यामध्ये तुमची आवश्यक कागदपत्रे तपासणी होणार आहे कागद. तर मित्रांनो, एवढे कागदपत्र असणे आवश्यकच आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला एस-एस-सी आणि एच-एस-सी याचे उत्तीर्ण प्रमाणपत्र, जन्मदाखला, जन्मदाखला नसेल तर तुम्हाला टी-सी सुद्धा चालून जाईल किंवा बोर्ड सर्टिफिकेट जे म्हणतो आपण, ते सुद्धा तुम्हाला इथे काही धरल्या जाईल. रहिवासी प्रमाणपत्र किंवा डोमेसिल जे म्हणतो आपण त्यांना, अधिवास प्रमाणपत्र हे सुद्धा चालून जाईल. जातीचे प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र, संगणक परीक्षा उत्तीर्ण म्हणजे एम-एस-सी-आय-टी सर्टिफिकेट हे कागदपत्र असणे हे अत्यावश्यक आहे. त्यानंतर जे विद्यार्थी खेळाडूमधून फॉर्म भरणार आहेत, त्यांना खेळाडू प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे. तर नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र हे अनुसूचित जाती आणि जमाती यांच्या व्यतिरिक्त जे काही जाती आहेत त्यांना हे नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र लागत असतं. प्रकल्पग्रस्त मध्ये जे आहेत विद्यार्थी त्यांना त्यांचं प्रमाणपत्र लागेल. भूकंपग्रस्त, पोलीस पाल्य असेल ते प्रमाणपत्र, अनाथाबाबतचे प्रमाणपत्र, अंशकालीन